कष्टाला शाप नका समजू, तेच तुमचं भविष्य घडवतं. असाच विचार मनात ठेवून पुण्याच्या उमेश दादांनी चालू केलेला आहे आपला हर्बल ग्रीन टीचा स्टॉल. उमेश दादाच्या या ग्रीन टीच्या स्टॉलला 4 वर्ष झालेली आहेत आणि 4 वर्षापासून ते आपल्या हातची ग्रीन टी पुण्यातल्या प्रत्येक लोकांना देत आहेत. म्हणजेच दुर्गा टेकडीला जो कोणी व्यक्ती जॉगिंगला किंवा वॉकिंगला जातो तो गरमागरम ग्रीन टी पिल्याशिवाय घरीच येत नाही. आणि ही ग्रीन टी 1 नाही 2 नाही तर चक्क 12 पदार्थांनी बनवलेली आहे. दादा ही ग्रीन टी बनवण्यासाठी तांब्याचं भांडं वापरतात आणि तांब्याच्या भांड्यात बनलेली ही ग्रीन टी जगात भारी लागते. लॉकडाऊन नंतर लोकांना काहीतरी हेल्दी मिळावं यासाठी दादांनी हा ग्रीन टीचा स्टॉल चालू केला. पण ही ग्रीन टी प्रत्येक पुणेकराच्या मनात बसली. जेव्हाही लोक इथे ग्रीन टी प्यायला येतात तेव्हा 1 कप नाही 2 कप नाही तर 3-3 4-4 कप ग्रीन टी पिऊन जातात. दादांची ग्रीन टी बनवण्याची पद्धत खूप युनिक आहे. एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी आणि चहा पावडर मस्त उकळून घेतलेली आहे आणि उकळलेली ही चहा एका दुसऱ्या तांब्याच्या भांड्यामध्ये गाळून घेतलेली आहे. इथे मस्त अशी गरमागरम चहा गाळून झाल्यानंतर पुन्हा इथे भांडं जाणार आहे गॅसवरती आणि त्यामध्ये जाणार आहे पाणी आणि चहा पावडर. पहाटे 6 वाजल्यापासून ते पहाटे 10 वाजेपर्यंत कंटिन्युअसली इथे ग्रीन टी बनत असते. म्हणजे विचार करा तुम्ही दिवसाला किती कप ग्रीन टी इथे बनते ती. दादांच्या स्टॉलला तुम्ही जेव्हाही ग्रीन टी पियायला जाल तेव्हा तुम्हाला काचेच्या कपातच ग्रीन टी दिली जाते. म्हणजे विचार करा किती जबरदस्त वाटत असेल ती ग्रीन टी. त्यानंतर या कपामध्ये टाकला जातो तो लिंबाचा रस. प्रत्येकी कपामध्ये लिंबाचा रस पिळल्यानंतर वरून येतो तो मसाला. हा मसाला यांचा सिक्रेट मसाला आहे जो 3 पदार्थ टाकून बनवलेला आहे. दादांनी वरून टाकलेलं आहे ते काळं मीठ. काळं मीठ हे पाचन सुधारतं आणि आपल्या हाडांसाठी सगळ्यात बेस्ट असतं. मग त्यानंतर येणार आहे अद्रक म्हणजेच आलं. आल्याचा रस पण आपल्या ऍसिडिटी साठी पितात. ऍसिडिटी जेव्हाही होते तेव्हा. त्यानंतर येणार आहे सब्जा. सब्जा हा आपल्या बॉडीला आतून थंड ठेवतो. तर येणार आहे त्यामध्ये मध. मधामध्ये तर तुम्हाला माहितीच असेल की अँटीऑक्सिडंट अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे आपले इम्युनिटी पॉवर सगळ्यात बेस्ट ठेवते आणि सर्दी खोकल्याचे इन्फेक्शन आपल्यापासून लांब ठेवते. मध टाकल्यानंतर दादा त्यामध्ये टाकणार आहेत पुदिन्याचं पान, तुळशीचं पान आणि ग्रीन पत्ता. तुम्ही विचार करा एवढी बेस्ट ग्रीन टी तुम्हाला मिळणार आहे पुण्याच्या दुर्गा टेकडीला आणि ती पण फक्त 20 रुपयामध्ये. हा एक 20 रुपयाचा कप ग्रीन टीचा तुमच्या अंगामध्ये वाढवणार आहे रोग प्रतिकारक क्षमता तसंच इतर आजारांपासून पण तुमचं रक्षण करणार आहे. ग्रीन टी पिल्याने तुमचं वजन कमी होतं, त्वचा टवटवीत होते आणि हृदय आणि मेंदूचे आरोग्य पण सुधारते. दादांची हर्बल ग्रीन टीची शाखा फक्त दुर्गा टेकडीलाच नाही तर पिंपळे गुरव, चिंचवड, बाणेर, कोथरूड, पिंपळे सौदागरला सुद्धा आहे आणि आता नाशिक, नागपूर आणि मुंबईमध्ये सुद्धा ही शाखा चालू होणार आहे. म्हणजे विचार करा जर कोणाला फ्रँचायझी हवी असेल तर दादा फ्रँचायझी सुद्धा देतात. दादांनी इथे आपल्याला ग्रीन टी दिलेली आहे आणि जेव्हा 12 पदार्थात ही ग्रीन टी मिक्स होते ना तेव्हा एवढी जबरदस्त लागते ना की अक्षरशः मी सुगंधानेच या ग्रीन टीच्या प्रेमात पडली आणि पहिल्या घोटातच मी सरळ डगात गेली. हो तुम्ही बरोबर बोलता, मी सरळ डगात जाते पहिल्या बाईट मध्ये कारण की मला सगळ्यात जास्त आवडतं खाणं पिणं. पुणेकरांनो जर तुम्हालाही अशा भन्नाट ग्रीन टीचा आस्वाद घ्यायचा असेल ना तर लवकरात लवकर व्हिजिट करा पुण्यातील दुर्गा टेकडीवरील हर्बल आरोग्य ग्रीन टीला. मग वाट कसली बघताय, लवकरात लवकर जा.